हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहे सगळे? तर त्या दिवशी रात्री आम्ही ना परफ्यूमचं कलेक्शन बघण्यासाठी गेलेलो होतो. खूप छान असे परफ्यूमचे कलेक्शन्स होते, नॅचरली जे बनवलेले आहेत ते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अवनीसाठी दूध आणलेलं होतं, ते तिला दूध आणि बिस्किट दिलं. आणि निघताना बघा हा मी पराक्रम केलेला होता. हे असं कोणी कोणी केलेलं आहे हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ह्याच्यामध्ये खूप मज्जा येते मला तर. असं वाटावं खरोखरच कुठेतरी कोणतरी इथं झोपलेलं आहे. आणि मग काय आम्ही इकडे चेकआउट केलं आणि आम्ही आमच्या रिटर्नच्या प्रवासासाठी लागलो. म्हणजे डायरेक्ट आम्ही रिटर्न घरी येणार नव्हतो, आम्ही पाचगणी वगैरे सगळं करणार होतो. आणि आम्हाला भूक लागलेली होती, सो कांदा टोमॅटो घरातूनच आणलेला होता आणि भडंग पण आणलेलं होतं. त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो घालून खाल्लेलं होतं. खरंच खूप छान आणि टेस्टी. निसर्गाच्या वातावरणात खरंच ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाहीत त्या पण आपल्याला जात असतात, असं म्हणण्यात पण काही वेगळे पण नाही आहे. आणि आम्ही इकडे इको पॉईंटला आलेलो होतो. फर्स्ट पॉईंट आमचा इको पॉईंट होता. खूप ऊन होतं आणि रूममध्ये थंडी वाजायची, पण इथे ऊन आहेच थोडं. आणि इकडे अवनीला टोपी वगैरे घालून सगळं फिरवलेलं होतं. इतका छान असा व्ह्यू दिसत होता. खूप मस्त, म्हणजे असं निसर्ग, खरंच निसर्गाची कोणी, म्हणजे निसर्गाचा कोणीही हात धरू शकत नाही आहे. आणि पर्यटक असे काही जेमतेमच होते. आणि हे काय आहे हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि इकडे आम्ही आलेलो होतो एलिफंट पॉईंटला. आणि इकडून बघा खूप दमलेले होते आणि घाम आणि ऊन तर खूप होतं. मग काय लिंबू सरबत घेतला. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी फॉलो करा. बाय.